सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक प्रभागात चौरंगी लढती होत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 15 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. मागील निवडणुकीत एकमेकांसोबत निवडून आलेले आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे हा विधानसभा निवडणुकीत शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होता, पण काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम मोची समाजाला उमेदवारी न देता शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे नाराज झालेले मोची समाजातील युवा नेते बाबा करगुळे हे भाजपात गेले. त्यामुळे देवेंद्र कोठे मोठ्या मताधिक्याने शहर मध्यमधून भाजपचे आमदार झाले. आता होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अंबादास करगुळे आणि चेतन नरोटे हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अंबादास करगुळे यांना आमदार कोठे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी दिल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. बाबा करगुळे यांची मोची समाज आणि आंबेडकर समाजात चांगली ओळख आहे. फॉरेस्ट, कोनापूर, इचाळ या भागात त्यांना मानणारा वर्ग आहे. युवा शक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी दिसून येते. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून बाबाची ओळख आहे. आजपर्यंत करगुळे कुटुंबात महिलेला उमेदवारी गेली, पण भारतीय जनता पार्टीने सर्वसाधारण प्रवर्गातून अंबादास करगुळे यांना उमेदवारी देऊन पहिल्यांदाच या ठिकाणी बाबाला महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. काँग्रेसचा माजी युवक अध्यक्ष आणि आता काँग्रेसचेच विद्यमान शहराध्यक्ष या दोघांमधील प्रभाग 15 मधील लढत अतिशय अटीतटीची आणि लक्षवेधी ठरणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.